नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मला माहिती आहे, सध्या तुम्ही सगळे इंजिनिअरिंग ॲडमिशन फॉर्म भरण्याच्या गडबडीत असाल. दिवस-रात्र एक करून MSTCETचा अभ्यास केला, चांगला स्कोर आणला आणि आता खरी कसोटी आहे ती म्हणजे ॲडमिशन फॉर्म बरोबर भरण्याची. फॉर्म भरताना बऱ्याच जणांना, विशेषतः जे कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत, त्यांना डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर खाली एक लाल रंगातली नोट दिसत असेल. ही नोट बघून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ उडालाय की अरे देवा, आता हे काय नवीन आहे. तर घाबरू नका, मी आहे ना. चला सोप्या भाषेत समजून घेऊया की ही नोट नेमकी काय आहे. तर बघा, ही सूचना SC, ST, VJDT, NT, OBC, SBC, SEBC आणि EWS या सगळ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करताना त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच्या जागी फक्त त्याची पावती म्हणजे रिसिप्ट अपलोड केली आहे, त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. CET सेलचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, तुम्ही आता पावती दिली, काही हरकत नाही, पण तुम्हाला तुमची मूळ म्हणजे ओरिजिनल कागदपत्र ही चौथ्या राऊंडच्या रिपोर्टिंगच्या शेवटच्या तारखेपर्यंत जमा करावी लागतील. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल, अरे बापरे, हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स वेळेवर नाही मिळाले तर? मित्रांनो, हे प्रकरण खूप गंभीर आहे. जर तुम्ही वेळेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स जमा नाहीत केल्यात तर तुमचं ॲडमिशन थेट रद्द केलं जाईल. इतकंच नाही तर तुम्हाला ओपन कॅटेगरीचे उमेदवार समजलं जाईल. म्हणजे विचार करा, इतकी मेहनत करून मिळवलेल्या कॅटेगरीचा फायदा शून्य होऊन जाईल, सगळं मुसळकेरात जाईल. त्यामुळे कागदपत्रांच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणात करू नका. आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही चौथ्या राऊंडची शेवटची तारीख म्हणजे नक्की कोणती तारीख? बघा, सध्या तरी CET सेलने कॅप राऊंडचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेलं नाहीये, पण एका अंदाजानुसार तुमची ही सगळी मूळ कागदपत्रं 15 ते 20 ऑगस्टपर्यंत तुमच्या हातात असायलाच हवीत. आपल्याकडे कसं सरकारी काम आणि 6 महिने थांबा अशी म्हण आहे, पण इथे आपल्याला तेवढा वेळ नाहीये. त्यामुळे ज्यांनी अजूनही डॉक्युमेंटसाठी अर्ज केला नसेल त्यांनी लगेच अर्ज करा आणि ज्यांनी केला आहे त्यांनी पाठपुरावा करत राहा. पण मित्रांनो थांबा, ह्या नोटमध्ये एक दुःखाची बातमी असली तरी एक प्रचंड मोठी खुशखबर सुद्धा लपलेली आहे आणि ही बातमी ऐकून तुम्ही नक्कीच खुश व्हाल. ती खुशखबर म्हणजे यावर्षी चौथा राऊंड होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट ॲडमिशन फॉर्मवर 4th राऊंड म्हणजे चौथा राऊंड असा उल्लेख करण्यात आलाय. याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 3 राऊंड्समध्ये मनासारखं कॉलेज मिळालं नाही, त्यांच्यासाठी एक आशेचा मोठा किरण आहे. त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. ही खरंच एक जबरदस्त बातमी आहे. तर आता डॉक्युमेंट्स आणि राऊंड्सचं टेन्शन तर थोडं कमी झालं असेल, पण सगळ्यात मोठा प्रश्न अजून बाकी आहे की अरे यार, मला माझ्या मार्कांवर आणि माझ्या कॅटेगरीनुसार कोणतं बेस्ट कॉलेज मिळेल? हा प्रश्न तुमच्या डोक्यात घोळतो, बरोबर ना? कोणी सांगतंय ते कॉलेज चांगलं आहे, कोणी म्हणतंय ही ब्रांच घे. या सगळ्या गोंधळातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी टेस्टवायझर तुमच्यासोबत आहेत. आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविधा घेऊन आलोय, तुमच्यासाठी पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त testwizer.com या आमच्या वेबसाईटवर जायचंय. तिथे तुमची MSTCETची माहिती, तुमची कॅटेगरी आणि इतर डिटेल्स भरायचे आहेत आणि मग काय, तुमच्या स्कोअर आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला मिळू शकणाऱ्या बेस्ट कॉलेजेसची एक अचूक आणि परफेक्ट लिस्ट थेट तुमच्या WhatsAppवर पाठवली जाईल. म्हणजे आता कॉलेजेस शोधण्यात वेळ वाया घालवायची गरज नाही. सगळी माहिती तुमच्या बोटांच्या एका क्लिकवर हजर असेल. तर मित्रांनो, अजिबात वेळ वाया घालवू नका. एकीकडे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तयार ठेवा आणि दुसरीकडे testwizer.com वर जाऊन तुमच्यासाठीची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट आजच मिळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण ती चौथ्या राऊंडची खुशखबर त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ॲडमिशन संपेपर्यंत अशीच महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुमच्या ॲडमिशन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwizer.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.